कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व श्री अंबिका विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीचे उद्घाटन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील, भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, संपतदादा माने, माजी जीप सदस्य व्यंकटराव नलवडे, रहमतपूर पालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते निलेश माने, सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच सुनंदा गायकवाड, सर्व सदस्य, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। अंबिका विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्थापन झालेल्या सोसायटीच्या उद्घाटनाचा असा संयुक्तिक कार्यक्रम आणि त्या निमित्तानं हा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होता। वाठार किरोलीच्या दृष्टीने आणि खऱ्या अर्थानं या परिसराच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणार आणि एकदा एखादं काम करायचं म्हणून डोक्यात घेतलं की ते काम पूर्ण होईपर्यंत ना स्वतःकडे बसायचं ना दुसऱ्याला बसू द्यायचं, ना स्वतः झोपायचं ना दुसऱ्याला झोपू द्यायचं। या भागाच्या विकासासाठी अनेक स्वप्न त्या माणसानं पाहिली आणि त्या माणसाच्या काही कामांच्या सगळे म्हणणार नाही, अजून खूप काय करायचं, काही कामाच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे। काकांनी या गावामध्ये एक PHC व्हावी, शासकीय दवाखाना व्हावा, हॉस्पिटल व्हावं म्हणून एक संकल्प केला आणि तो संकल्प केल्यावर त्याचा फॉलोअप किती करावा हे काकांच्याकडूनच शिकावं, कारण मीच शिकलोय काकांच्याकडून। मगाचपासून आपण जो बोलला की गुरुशिष्याचं नातं आहे, मी राजकारणात मंत्री झालो, 4 वेळा आमदार झालो, तरी सुद्धा काका माझे राजकीय गुरु आहेत हे मला अभिमानाने सांगावं वाटतं। त्याला कारण तसंच आहे, अनेक गोष्टी काकांच्याकडून शिकण्यासारख्या। काकांच्याकडून कामाचा फॉलोअप शिकतोच, पण कार्यकर्त्याचा सन्मान कसा करायचा, त्याच्या सुखदुःखात सहभागी कसं व्हायचं, त्याच्या अडचणीला उभं कसं राहायचं, आणि हे सगळं करत असताना फक्त मातीचं आणि लग्नाचं राजकारण नाही करायचं, हे करत असताना विकासाचं पण राजकारण करायला लागतं। ही भूमिका घेऊन अनेक गरीब बघा मातीला चुकत नाही, लग्नाला चुकत नाही आणि कामाला कधी घावत नाही, असे गेले असतात। पण काका चारही बाजूनं काम करणारा नेता आणि या नेत्यासोबत मला जिल्हा परिषदेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि काकांचा परिस्पर्श माझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत लागला आणि मी फक्त कौतुक म्हणून सांगत नाही, हे वास्तववादी मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना काकांची काम करण्याची पद्धत मी अनुभवली, त्यातून बरंच काय घेता आलं। अशा एका नेत्याच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे। हॉस्पिटलचं तर झालं, आज PHCचं उद्घाटन झालं। काका कोणी मी कायम सांगितलं तुम्हाला, वाजंत्र्याचं काम फक्त नवरदेवाला स्टेजवर सोडायचं असतं। अनेक वाजंत्र्यांनी स्टेजवर चढायचा प्रयत्न केला पण काकांनी त्यांना चढू दिलं नाही। अनेक लोकांचं अरे ते PHC व्हावे म्हणून काकांनी किती फॉलोअप केला, मी त्याच्यामध्ये साक्षीला, मी ते काम व्हावं म्हणून प्रयत्न केलं। पण भूमिपूजनाचे काका पुन्हा पॅनिक झाले, भाऊ ते भूमिपूजन करतात, म्हणजे काळजी करू नका, उद्घाटनाच्या वेळी ते दिसणारच नाही। एका बाजूला हे एवढा मोठा भव्य असं एवढ्या छोट्याशा गावाला भव्य असं हॉस्पिटल उभं राहतं आणि दुसऱ्या बाजूला काकाने दुसरं एक स्वप्न बघितलं होतं
की माझ्या गावामध्ये आणखी एक विकास सेवा सोसायटी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्याला बळ देण्यासाठी एक विकास सेवा सोसायटी व्हावी आणि त्या सोसायटी होणं तसं सोपं नव्हतं. पण काकांचं सर्वदूर असणारे संबंध, काकांचं कामाचा फॉलोअप घेतो पण अधिकाऱ्याशी असणारे संबंध, राजकारणामध्ये अनेक पक्षाच्या पलीकडे जाऊन जपलेली नाती, ही काकांची शक्ती आहे, ही काकांची ताकद आहे. नाहीतर आज नितीन काका स्टेजवर आपण बसला, काका माझ्याकडे पहिल्यांदा आले की आता फडणवीस साहेबांना सांगायला लागतो की आमच्या सोसायटीला मान्यता द्यावं, नाहीतर राजकीय विरोध होईल ते होऊ देणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती सांगायला काका माझ्यासमोर आले. तेव्हा मी काकाला पहिलं विचारलं की जिल्हा बँकेने युनिव्हर्सिटी दिली का, कारण मला वाटतच नव्हतं की जिल्हा बँक घ्यायला युनिव्हर्सिटी. पण हे दिव्य पार पाडण्याचं काम काका जे मला जमलं तर तुम्ही केलं. त्याचं जिल्हा बँक सहजासहजी कुणाला युनिव्हर्सिटी दिली असं मला वाटत नाही. पण काकांनी त्या कुटुंबाची एक नातं जपलं, ते तात्यांच्या पासून जपलेलं नातं आज अखेर जपलंय. म्हणून काका तुम्हाला बँकेची एनओसी मिळाली, नाही तर बघा मी मंत्री झालो तर बँकेला 70 झाला, बाकी 2 मंत्र्यांना झाला. पण विषय तो नाही, मी भाग्य सांगतो हे नातं जपलं. कदाचित मला जमलं नाही जपायला, पण ते काका तुम्ही जपलं म्हणून काका आपण जपताय. काकाने मला सांगितलं आणि मी फडणवीस साहेबांच्या सोबत काकाने गाडीत बसून घेतलं सांगितलं आणि साहेबांनी फोन केला. 2 दिवसाच्या आत काकांच्या विकास सेवा सोसायटीचं मान्यता आली. काकाचा फोन आला की माझ्या पहिलाच विषय असतो काकांनी काय सांगितलं. फोन उचलायच्या आधी मी विचार करतो की काकांनी काय काम सांगितलं होतं. आणि काकाचा फोन आला मला वाटलं आता बँकेचं काय सोसायटीचं काय झालं म्हणून आला असेल. पण काकांनी पूर्ण सांगितलं भाऊ तुमचे खूप खूप आभारी आहे, फडणवीस साहेबांचे आभारी आहे की माझ्या सोसायटीची मान्यता आलेली आहे. असा एक स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. असलेला आमच्या सगळ्यात लाडक्या बहिणी मनोरंजन सांगितल्या बहिणींच्या पण आम्ही इथं बसलोय. त्यामुळं बहिणींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण. ज्याला पाठीशी एवढ्या बहिणींचं बळ असतं ना त्याला अर्थ येत नाही. पण तुमच्या सगळ्या बहिणींच्या पाठबळावर आमचा भाऊ, तुमच्या सगळ्यांचा भाऊ आज या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून बसला आहे. तो देवेंद्र भाऊ आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बसलेले मुख्यमंत्री. या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि काका आज मला वाटतं काकाला मनापासून आनंद झाला. या गावामध्ये येत असतात, या भागामध्ये परिसरामध्ये येत असतात आपण सगळ्यांनी बघितलं असेल प्रचंड ताकदीने एक एक माणूस जोडतो, एका माणसाचं नातं जपलं. गावखेड्यामध्ये आपण बघितलं असेल तर अगदी एखाद्या गावातल्या शेवटच्या घरापर्यंत पोचण्याचं काम, माणसं जोडण्याचं काम, त्या गावामध्ये विकास काम नेण्याचं काम, या सगळ्या गोष्टी काकाने आपल्या केलेल्या आहेत. काका फक्त आमच्यासोबत राजकीय संबंध जोडतात असं नाही. काकांच्याकडून घेण्यासारखा दुसरा कोणी कुठला असेल सत्ता असू नसतो, पण अधिकाऱ्यांच्या सोबत करायच्या असतात. तर सत्ता असली नसली तरी सुद्धा काकांच्या सोबत अधिकाऱ्यांचे संबंध हे खूप चांगले संबंध असतात. त्यामुळं अनेक गुण काकांच्याकडून घेण्यासाठी हा सगळा जनसंग्रह आपण बघतो. काकांनी जवळजवळ गेल्या 30-32 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये ही जोडलेली सगळी माणसं जोडलेला सगळा संग्रह आपण सगळे बघतोय. आणि कायम जिथं तिथं निश्चयाने काम करायचं, ज्या नेत्यासोबत आहे त्यासोबत नेत्यासोबत निश्चयाने काम करायचं, ही काकांची कायमची भूमिका. आपण सगळ्यांनी बघितलं असेल शंकरराव जगताप जेव्हा या विभागाचे नेते म्हणून काम करत होते त्यावेळी आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल अण्णांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे आमचे काका. त्यांच्या सुखदुःखात किंबहुना ते जिवंत आहेत तोपर्यंत
काकांनी कायम त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठबळ देण्याचं काम केलं, त्यांच्या सोबत राहून काम करण्याचं काम केलं. त्यामुळं आज हा जनसंघ आपण सगळेजण बघतोय तर या काकांच्या निष्ठेचा विषय आहे. पण त्याच्यानंतरची कालखंड आपण बघितलं असेल. काका काँग्रेससोबत काम करत होते आणि काँग्रेस पक्षासोबत काम करताना चालला. मगाशी आमच्या नितीन काकांनी सांगितलं की आम्ही सांगितलं होतं की काका काँग्रेसमध्ये काय राम राहिलेला नाही, तिथं काही ताकद मिळणार नाही. पण काका भीमराव काका आमच्यासोबत आम्ही काँग्रेसमध्ये असतानाच होतो, भाजपमध्ये आलेलं नाही. काँग्रेसमध्ये जरी तिकडे असले तरी सुद्धा आमच्या पक्षाचं अंतर कधी सुद्धा नव्हतं आणि अशी कुठली आचारसंहिता आमच्यामध्ये नव्हती. त्यामुळं तेव्हापासून काकांनी प्रचंड संघर्ष केला. पण काँग्रेसमधनं अपेक्षित ताकद अपेक्षित बळ आमच्या काकांना मिळालं तरी सुद्धा काकांनी कधी काँग्रेसची प्रतारणा केली. जेव्हा काँग्रेसनंच त्यांच्यासोबत प्रतारणा केली तेव्हाच आदरणीय काकांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला. आणि येत असताना आपण सगळ्यांनी बघितलं या गावाच्या, या भागाच्या, या परिसराच्या किंवा या तालुक्याचा प्रत्येक विकास कामात काकांचं बारकाईने लक्ष असतं. आणि हे लक्ष देत असताना कायम विकासाच्या कामासाठी पुन्हा असो, मुंबई असो, गोरापाडी असो, जिथं जमेल तिथं काका पोचले नाही. मला इथं पत्र दिलं तर काका तिथं थांबत नाही. मी इथलं साताऱ्यात झालं की लगेच काका थोडं फोन लावा आपलं तिथं आमचं लक्ष. तिथं मी पुण्यात गेलो तर तिथं फोन करायला लागतो, इथंच आहे ते काय दिसतं अधिकारी आपल्याला. तिथनं मुंबईत गेलो तर काका पोचलेलंच आहे, तेवढं मुख्यमंत्र्यांना बोलायला लागते, सांगायला लागते. अगदीच काय झालं चला की सचिवाच्याकडे जाऊ आपल्याला कळायला लागतं. एवढी चिकाटी मी नाही वाटत की माझ्या आयुष्यात कुठल्या राजकीय नेत्याकडे बघितलेली आहे. प्रचंड चिकाटी, हातात घेतलेलं काम संपवायचं, ती भूमिका घेऊन काम करायचं. हे काम कुठलं शिकायचं. म्हणून मी कायम काकांना म्हणून का म्हणतो तर काकांच्याकडून हे गुण घेण्यात असतात. आणि मी तर हे म्हणणारा कार्यकर्ता आहे की प्रत्येक माणसाकडे काही गुण असतोच, तर त्याच्यामध्ये तो चांगला गुण असतो. तर माणूस किती मोठा छोटा याच्यावर ते ठरत नाही, पण प्रत्येक माणसात एक चांगला गुण असतो. तो गुण आत्मसात करून आपण पुढे गेलो तर मला वाटतं आपल्याला पुढे जायचा मार्ग मोकळा होतो, सोपा होतो. हे या निमित्तानं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देणार आणि आपल्या सगळ्यांना विनंती करणार की काकांच्या सरकार नेतृत्वाला बळ देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काकांच्या पाठीशी उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण अशी माणसं खूप कमी मिळतात, अशी माणसं समाजामध्ये खूप कमी असतात. त्यामुळं अशा माणसांना जर आपण वाढवलं यांच्या पाठीशी उभं राहिला तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं समाजकारण, विकासाचं समाजकारण होतं. तर एक कार्यकर्ता घडवायला 10-20 वर्ष लागतात, तरी सुद्धा तो कार्यकर्ता घडतो का नाही घडतो आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण माझी या भागातल्या सगळ्यांना विनंती आहे. दुसऱ्या एका गोष्टीसाठी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देणार आहे. आपण सगळ्यांनी इथं अनेक कार्यक्रम झाले, या ठिकाणी मी अनेकदा भाषण केलं, पण प्रत्येक वेळी मी इथं आल्यानंतर तुम्हाला एकच सांगितलं होतं की इथलं नेतृत्व बदलावे लागेल आणि या भागाचा, या परिसराचा विकास करायचा असेल तर विकासाची आस असणारा, विकासाची गरज असणारा किंवा विकासासाठी काम करणारं एक नवं नेतृत्व आपल्याला उभं करायला लागेल आणि आपल्याला भाकरी फिरवायला लागेल. मी इथंच सांगितलं बरोबर. आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण सगळ्यांनी तो शब्द पाळला आणि या करार उत्तरमध्ये आपण परिवर्तन केलं. आणि हे परिवर्तन करत असताना आपण मी काय शब्द दिला होता तुम्हाला, सगळे ज्या ज्या गावात जायचं त्या त्या गावात प्रत्येकाचं एकच सांगतो, भाऊ काही बी करा पण एकच द्यायला लागते. जिकडे जाईल तिकडे दुसरं काय स्टेजवर बसलं पाचच सुद्धा आमचा हो काही बी करा पण एकच द्यायला लागते असं गडबडी. आणि आपल्या या गडबडीनेच मध्ये ते निवडून येते. त्यामुळे महेश बाबा सगळ्यांचं म्हणलं बाबा सकाळ सकाळी येतात 6 वाजता 7 वाजता, भाऊ बघा बघा काय ते मिटवायला लागते. सगळ्यांचं दुसरं काही भाऊ बघा मिटवायला लागते आणि हे मिटल्यावर सगळं जमतंय. त्यामुळे मी करार उत्तरच्या जनतेला मी शब्द दिला होता. काय शब्द दिला होता की यावेळी करार उत्तरमधनं भारतीय जनता पक्षाचे किती नेते असले
तरी सुद्धा उमेदवार एकच उभा राहील, ती जबाबदारी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने घेतली. आणि आता परिस्थिती बघा, आपण एक उमेदवार दिला आणि जनतेची जबाबदारी पार पाडलेली आहे. मग अशी भीमराव काका बोलताना म्हणजे भावाचा एकाला आमदार केला, दुसऱ्याचं काय, तुम्ही दोघांना हात वर केला होता, इथं दोघं नाही, इथं तिसरा विभाग, इथं चौथा विभाग, हे सगळे एक कुठे जातात. ज्या ज्या लोकांना आपण आपल्या सोबत घेतलंय, ज्या ज्या लोकांचं या प्रक्रियेमध्ये योगदान आहे, त्या माणसाला कुठं न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं जेव्हा रात्री 12 बैठक झाली तेव्हा मी माझी भूमिका क्लिअर झाली. आणि माझ्या दृष्टीने काय महत्त्वाचं होतं, जसं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, सगळ्यात पहिला विषय होता की आपल्या सगळ्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री करायचं होतं. आणि ते मुख्यमंत्री होत असताना मी त्यालाही शब्द दिला होता की साहेब, ज्यावेळी ही निवडणूक होईल तेव्हा शिवेंद्र बाबा आणि मी, आम्ही 2 आमदार आहे आणि साहेब अजून 3 आमदार तुम्हाला जिल्ह्यात देण्याची जबाबदारी आमची आहे. मला जिल्हा परिषद जिल्ह्याचं अध्यक्षपद साहेबांनी केलं होतं, भारतीय जनता पक्षाने केलं होतं, तेव्हा तुम्ही चिंता करू नका, आम्ही अजून 3 आमदार तुम्हाला देऊ. साहेबांना विश्वास बसत नव्हता, पण या जिल्ह्यामध्ये फिरून टाकतील आणि गावागावामध्ये तुम्हाला माहिती आहे, या भागातलं एक गाव चुकलं नाही की जिथं जयकुमार गोरे गेला नाही. तेव्हा माझे सगळे सहकारी गेले, मनोज दादांनी पिंजून काढला अख्खा मतदारसंघ, धैर्यशील दादांनी पिंजून काढला मतदारसंघ, सगळ्या सहकार्याने पिंजून काढला मतदारसंघ. आणि हे करत असताना शेवटी परिस्थिती निर्माण झाली. साहेब मला म्हणायला कराड उत्तरमध्ये जमतोय वाटतं, तेव्हा वातावरण बघत असतं. कराड दक्षिणचा विषय होता, तो आपण बघितला असेल. अतुल बाबांनी सातत्यानं काम केलं. जेव्हा कामात सातत्य असतं, कुठलाही कार्यक्रम दिला तरी विचार नाही म्हणणार आहे. सातत्यानं जेव्हा आपण जनतेमध्ये जातो तेव्हा जनता आपल्याला स्वीकारते. विकासाचं काम घेऊन आपण जातो तेव्हा जनता स्वीकारते. आणि हे दोन्ही मतदारसंघ आपण बघितलं की आता निवडून देण्याचं काम आपण केलं. आणि ही जबाबदारी आपली होती, कारण आपल्या नेत्याला पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जो अपमान स्वीकारायला लागला होता, कधीतरी ती परिस्थिती पुन्हा एकदा बदलून आपल्याला आदरणीय देवेंद्रजीला मुख्यमंत्री करायचं होतं. म्हणून आपण हे 2 आमदार तर निवडून दिले. मी 3रा आमदार सांगितलं होतं साहेबांना, काळजी करू नका साहेब, फलटणचा सुद्धा आमदार आपला निवडून येतोय. अरे माझ्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं, कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं, कुणीच नाही. सर्वेला विश्वास ठेवला माझ्यावर, इव्हन SP ठेवला, कलेक्टर ठेवला आणि पक्ष बी ठेवला. फलटणमध्ये कसं बदल होईल बदल, मी म्हणलं चिंता, मी माझा शब्द आहे. फलटणच्या लोकांचे चेहरे मी बघतो, त्यांना बदल पाहिजे. पण बदल देत असताना एक सक्षम माणूस, सक्षम नेतृत्व, लोकांच्या मध्ये विश्वास निर्माण करायला लागेल की ही माणसं या माणसांचा सामना करू शकतात आणि आपण या माणसाकडे सुरक्षित राहू शकतो. हा ज्या दिवशी जनतेला विश्वास पटेल तेव्हा फलटणमध्ये सुद्धा बदल होईल. आपण सगळ्यांनी बघितलं, फलटणमध्ये सुद्धा आता बदल झाला. तेव्हा आपण सगळ्यांना मला हे सांगायचं की आपण या जिल्ह्यानं सगळी परिस्थिती युतीला अनुकूल ठेवली. वाईचे आमदार झाले, आपले पाटणचे आमदार झाले, सगळे बघितलं आपण. जवळजवळ 8 आमदार, कोरेगावचा आमदार आपला झाला, 8 आमदार या माहितीचे निवडून आले. जो शब्द तात्या पाणीमध्ये होता आपला, तो शब्द खरा ठरला, त्याचं खूप रील व्हायरल झालं, माझं भाषण पण खूप व्हायरल झालं. हे सगळं होत असताना आपण ते मी त्याला करणे असं नाही आहे, समजून घ्या. मी त्यातला एक छोटासा पार्ट आहे, छोटासा कार्यकर्ता आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून, ज्या ताकदीनं आपण सगळ्यांनी मिळून हे परिवर्तन घडवून आणलं आणि त्याचा परिणाम आपण बघताय की सरकारने भरभरून आपल्या सगळ्यांना दिलं, भरभरून दिलं. काय कमी केलं आता? अरे एका जिल्ह्यात 4 मंत्री, साताऱ्याच्या इतिहासात कधी घडलं का? आणि जेव्हा 11 आमदार दिले तेव्हा सुद्धा त्या सरकारमध्ये असणारा मंत्री हा 4च जिल्ह्याचा होता, तो कधी 5व्या जिल्ह्याचा मंत्री झाला नव्हता. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली. पण आज ग्रामविकास खात्याचा मंत्री सातारा, बांधकाम खात्याचा मंत्री सातारा,
मदत पुनर्वसन खात्याचा मंत्री सातारचा, पर्यटन खात्याचा मंत्री सातारचा, 4 कॅबिनेट मंत्री या सातारा जिल्ह्यात, राज्यमंत्री सुद्धा नाही, कॅबिनेट मंत्री 4 कॅबिनेट मंत्री आज आपल्या जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला कधी नव्हे एवढं कुणी दिलं नाही. त्यांच्याकडे आधी ताकद होती, सगळंच होतं आणि या जिल्ह्यानं 50 वर्ष जनता पाठीशी राहिला जिल्हा, त्यांनी एवढं दिलं नाही. पण ह्या महायुतीच्या सरकारनं रोवून जिल्ह्याला दिलेलं आहे. तर मी आपल्याला सांगतो, आता काळजी करायची काम नाही. काका आता संघर्षाचा कालखंड संपला, आता संघर्षाचा कालखंड संपला. आता कोण संघर्षाला पुन्हा संघर्षाला पुढे कोण हे केलं माहिती नाही मला, कोण आहे संघर्षाला पुढे? अहो आम्ही सत्तेत नसताना 15-15, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष काकाचा असाच्या वरती संघर्ष केला, उभा राहिला, कार्यकर्ता टिकलाय. बघा आता काय अवस्था आहे. अजून संघर्ष सुरू झाल्याने तोड कधी गळून पडले, तोड धावण्यात कुठं आता अजून व्हायचा संघर्ष चालू. पण आता या परिस्थितीमध्ये तिथे एक लक्षात घ्या, जेव्हा सत्ता येते तेव्हा सुराचं राजकारण करावं या मताचा निर्णय. अनेकांनी मला त्रास दिला, अनेकांनी मला, आपण सगळ्यांनी अनुभवले. म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल करून आज टाकता येते का ह्याचा प्रयत्न केला होता. पण परमेश्वराने नीतीनं न्याय दिला, आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीनं शिकवली. एक पोस्टवाची पडा आणि खूप व्हायरल झाली की आता सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नीतीने तुमचा शेवट केला आहे, नीतीने शेवट केला. कधीही विश्वासात नाही. अरे ज्या अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली, अजितदादांनी तिकीट जाहीर केलं, ते तिकीट नाकारून यायला जाणार नाही, जायला जाणार नाही, कन्फ्युजन. सत्तेशिवाय ही माणसं जगूच शकत नाही. इकडची सत्ता येते ते एक पायी केलं, तिकडची सत्ता येते ते एक पायी केलं, त्याला कळत नव्हतं आणि शेवटी बघितलं काय परिस्थिती झाली. अशी माणसं आपण सगळ्यांना अनुभवली. मला आपल्याला एवढंच सांगायचं, सत्तेने आम्ही म्हणून आपण सुराचं राजकारण कधी करायचं नाही. माझी भूमिका ती नाही, मी तुम्हाला क्लिअर सांगतो. पण आपण नीतीने सुरू होतो. ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा फोन केला, ज्यांनी मला राजकारणातून संपवण्यासाठी सातत्याने 20 वर्ष प्रयत्न केले, मी मागे एकदा सांगितलं की मला यमानं फरमान काढले, यमानं देवाला काय काढलंय, यमानच काढलाय. जी आर काय काढलाय, पूर्वी पोटाला येतो ना आपल्या, नातू पोटाला आलाय, पंटू पोटाला आलाय, मग त्रास व्हायचा, मग त्याचं काय करायचं ते नाव ठेवायचं, काय ते असंच काढलं तिकडे नाव आहे असंच काय तर माहिती नाही मला, म्हणजे त्याला काय म्हणत आपण ते पोटाला यायचं नातू बिटू. आता काय सांगितलं, तेव्हा आज ज्याने केलेलं नातवाला ठेवायला लागायचं पहिले. आता यमानं काय सांगितलंय, जोपर्यंत यानं केलेलं पाप फिटत नाही तो स्मशानभूमीत न्यायचं नाही. काढून टाकलं ते. त्यामुळे आपण नाही भानगडीत पडायचं नाही, ठरवलं यमानं काय करायचं, आपण नाही भानगडीत पडायचं. आता आपल्याला एक लक्षात घ्या, आता एवढी सगळी ताकद असेल, आपल्याला विकासाचं राजकारण करायला लागतं, आपल्याला जनतेच्या हिताचं राजकारण करायला लागेल. अरे एवढं सगळं असताना सुद्धा आज एक कराड तालुक्यातली काही गावं आहेत, त्या गावाला पाणी नाही मिळत आहे. मान खटासारखा माझा मतदारसंघ आपण बघितलं, पृथ्वीच्या अंतापर्यंत त्या भागात पाणी येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्या भागामध्ये आपण पाणी घेऊन गेलो, 70% भागात आज पाणी आहे. 4 कारखाने, 5व्याचं काम चालू आहे. 5 साखर कारखाने मान खटावच्या मातीत स्वप्नात होतं का कधी, तिथं होत आहे. आणि असं असताना आमच्या या भागात शामगावला पाणी नाही. नीतीनं घात केला, बघितलं शामगावमध्ये येऊन त्यांच्याकडे जावा. जनतेनं त्या दिवशी निर्णय केला, जो पाणी देतो त्याच्याकडे चाललंय, काळजी करू नका. आणि आता बघितलं आपण काय तर माझं आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगणार, आता आपल्याला विकासाचं राजकारण करायला झालं. तुम्ही काय केलं, तुम्ही पाप केलं, हा त्याचा विषय आहे. आता आपल्याला या भागाचं, या मतदारसंघातल्या अनेक पाण्याच्या योजना आहेत, अनेक विकासाची कामं आहेत. आणि हे सगळं करत असताना
ह्या सगळ्या योजना पुढे घेऊन जायला लागतील. कोणतरी काकामध्येच कोणतं काकामध्ये सांगतो, कोणतं म्हणून मी डायरेक्ट पाईपलाईन टाकतोय, कोपरवाडीचं पाणी डायरेक्ट इथं येऊच देत नाही, पुढे घेऊन चाललंय. ही आग लावायची संख्या जास्त आहे, आग लावायची संख्या जास्त आहे. अरे जयकुमार गोरे आणि पाणी हे समीकरण आहे. आणि जयकुमार गोरे हा फक्त माझ्या मतदारसंघापुरता मर्यादित नाही आहे. या पृथ्वी तलावर ज्या ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता असेल, जिथं मी काहीतरी करू शकतो त्या त्या ठिकाणी जाऊन मी काम करेन. पाण्याचं पुण्याचा तोंडाचा घास काढणारी अवलादच नाही माझी. तेव्हा या भागाला जिथं पाणी लागतं तिथं देणार, माझ्या भागालाही पाणी घेणार, तिथं कुठं कमी पडणार नाही. पण कोणीतरी येतं, कोणीतरी सांगतं, काय ते चर्चा करतात आणि ते सगळा बाजूला ठेव काही नाही. तेव्हा राहिलेल्या सगळ्या गावांना पाणी द्यायचं. पाणीमध्ये आपण बघितलं पाण्याची योजना धनगरवाडी आपल्या धनगरवाडीच्या योजनेचं काम आहे, ते अंतिम टप्प्यात आलं. अजून काही गावं राहतात पाणीचं ते हेड वाढवायचं, हेड वाढवायचं आपल्याला. त्याचा निर्णय आपण तातडीने घ्यायचा. उद्या बैठका कोणी तुम्ही बोलतो तो विषय. बाकीचे अनेक विषय असे आहेत की जे आपले इथे विषय सोडवायचे आहे. आजही आपण बघतो जिल्हा एवढा समृद्ध जिल्हा असताना जेवढा विकास व्हायला पाहिजे तो MIDC तेवढ्या ताकदीने व्हायला पाहिजे, कारखाने उभे राहायला पाहिजे तेवढ्या ताकदीने राहताना दिसत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतील. सुदैवाला मी ग्रामविकास खात्याचा मंत्री, काका काळजी नका करू, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. एवढा दिले पक्षाने ना, कोण देतो? मी काय महाराज आहे का? आहे का महाराज? माझे वडील काय पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार कोण आहे का? काही नाही. आपल्याला इतिहास उघडलंय. एका सामान्य शेतकऱ्याचं पोरग, एका रेशनिंग दुकानदाराचं पोरग बघता बघता लोकांनी 4 वेळा आमदार केला. अरे जे वय राजकारणाचं असतं लोकांचं, 50चा झाला की राजकारणाच्या वयात येतो. 18 वर्षात झालं लग्नाला येतो, 21 वर्षात झालं लग्नाला येतो. तसा राजकारणातला माणूस 50 वर्षाचा झाला की युवा नेता होतो. तेव्हा राजकीय वय चालू होतं. जेव्हा राजकीय वय चालू होईल तेव्हा जयकुमार गोरे 4 वेळा मंत्री झाले. अजून 50 व्हायचं नाही. 50 व्हायचे 4 वेळा आमदार झालो मी, 4 वेळा आमदार झालो आणि 50 व्हायच्या आत मी मंत्री झालो. एवढं भरून मला लोकांनी प्रेम दिले. किती संघर्ष असला तर लोकांनी प्रेम दिले. भारतीय जनता पक्षाने आदरणीय देवेंद्रजींनी माझा विश्वास टाकला आणि ग्रामविकास खात्याचं मंत्री केलं. एका जिल्ह्यात 2 मंत्री शक्य आहे का? सांगलीला मंत्री नाही, कोल्हापूरला मंत्री नाही, सोलापूरला मंत्री नाही, पुणे ग्रामीणला मंत्री नाही आणि जिल्ह्यात 2 मंत्री. एवढं सगळं विश्वास पक्षाने आपल्याला टाकला. तेव्हा हाजी बोलला आपण पण पक्षात काहीतरी द्यायला एवढ्या विश्वासाने आपल्याला जबाबदारी दिली तेव्हा त्याच ताकदीने आपण काम करू. तेव्हा ग्रामविकास खातं आपल्याकडे काळजी करायचं कामच आहे. प्रधानमंत्री सगळं योजना माझ्याकडे आहे, मुख्यमंत्री सगळं योजना माझ्याकडे आहे, तीर्थक्षेत्र माझ्याकडे आहे, घरकुल माझ्याकडे आहे, पाण्याचं माझ्या असं तोंडातलं काम काढलं तर माझ्याकडे असं एकही काम नाही. प्रत्येक काम या खात्याच्या माध्यमातून पुढे जातं. केंद्र सरकारच्या योजना पंचायत राजच्या माध्यमातून येतात त्या सगळ्या या ग्रामविकास खात्याकडून पुढे जातात. एवढं महत्त्वाचं खातं आज मला काम करायला दिलं. त्यामुळे सभा मंडप मागायला, रस्ता मागायला काही अडचण नाही. तेव्हा जे माझ्या कार्यकर्त्यांना एवढे दिवस भोगायला लागले, आज जयकुमार गोरे शब्द देतोय जेवढं भोगलेल्या 15 वर्षात तो सगळा भोग या 5 वर्षात काढून टाकणार. मला काय द्यायचं, मला माझ्यासाठी काय नाही, आपल्या सगळ्यांसाठी काम करायचं, राज्यासाठी काम करायचं. म्हणून आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं हे सगळं आपण पुढे घेऊन चाललोय. तेव्हा आता आपल्याला सन्मानाने वागायला लागेल. सत्ता आली म्हणजे उठू नका, मातू नका. आपल्याला सत्तेचा कैद येता कामाला, याचा सगळ्यांनी विचार डोक्यात ठेवला पाहिजे. लक्षात घ्या, मंत्री झाला म्हणजे सिंगल आहे. मी कायम सांगतो मंत्री म्हणजे हे तर विठ्ठलाशीच तुलना करायला लागली. मंत्री झाला म्हणून आम्हाला सिंगल नाही आली. अरे मंत्रीपदावर आम्ही शिक काहीच नसते. पहिल्या दिवशी माझा सत्कार ठेवला त्यावेळेस मी सांगितलं की सारखं मंत्री मंत्री म्हणू नका. ही गाडी पुढे फिरते ना, हीच गाडी मागे शोधायला होती माझ्या. फिरते गेले पुढे, हेच गाडी मला सोडायला फिरवून ते काम असे करतात.
तेच पुन्हा केव्हा मागे लागतील माहिती नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं एक डोक्यात ठेवायचं, सत्तेची हवा इथं जाऊ द्यायची. त्या मंत्रीपद हे किती दिवसात आहे माहिती नाही, पण तुमचं माझं नातं आहे हे जयाभाऊचं लक्षात ठेवा. मी जाताना खांद्यावर असलो तरी जयाभाऊचं नातं कधी तुटणार नाही, लक्षात ठेवा. आणि हे नातं जपायचं आपल्याला, हे नातं घेऊन आपल्याला पुढे जायचं. त्यामुळं आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेल काका, जी जबाबदारी आपल्याला आली होती जबाबदारी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्या जबाबदारी पुढे घेऊन जात असताना आपल्याला जनतेच्या हिताचं राजकारण करायचं. तर जी लोक संकटाच्या काळी जी लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत राहिली किंवा आपल्या संघटनेसोबत राहिली, त्या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा आपल्याला. मी म्हणणार नाही 100% मी काय परमेश्वर नाही, 100% लोकांचं सगळं दुःख मी सोडू शकतो असंही नाही, पण किमान आपल्या हातात जेवढं आहे तेवढं तरी द्यायचं आहे. प्रामाणिकपणे आपण सगळेजण प्रयत्न तुमच्यासाठी प्रयत्न करेल हा शब्द यांनी मी कमी आपल्याला देतो. काका आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात अजिबात चिंता करू नका. आणि सगळेजण आहे 4 मंत्री बाकी सगळे आहेत. आता आमदार मी आपण इथं आहेत, देवेसिंग दादा ठिकाणी दादाचे आमदार केला प्रेम होता मला माहिती आहे. आणि दादा आपल्या या परिस्थितीमध्ये मी सांगितलं, दादा म्हणले मला की मी थांबायसारखा होता पण मला थांबवला. आता आपल्याच माणसाला हक्कानं सांगता येतं, सांगितलं हक्कानं आली काढू कसं कुठे नका काळजी करू, काढू कसं. आणि मी ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो ना तो नेता दिलेला शब्द कधी मोडत नाही, लक्षात ठेवा. हे माझ्यासारखं पोरगं झालं असतं का म्हणतो झालं असतं, कुणाची शिफारस नाही. एक वेळ असा माणूस आहे म्हणून दादाचा फोन आला, भाऊ शिफारसीला येऊ का. दादाला सांगितलं दादा शिफारसीला जायचं नाही. ज्या दिवशी पक्षाला वाटेल की हा मंत्री करण्याच्या योग्यतेचा त्या दिवशी पक्ष करेल. एक वेळ जयकुमार गोरे कधी मंत्रीपद मागायला गेला नाही, खातं मागायला गेला नाही. मंत्री झाल्यावर पण आले तरी म्हणला तुम्हाला मागून तरी कानावर तरी घालून नाही का, नुसतं कानावर तरी घाला ही पाहिजे म्हणत तरी अजिबात नाही. खातं मागायला गेलो, मंत्रीपद मागायला गेलो, बंगला तरी मागा म्हणला, निवेश कुठे गेला, बंगला तरी चांगला मागा म्हणले, बंगलाही मागायला गेलो, बंगलाही मागायला गेलो. म्हणजे पालकमंत्री तरी करा म्हणून सांगा साताऱ्याचं, पालकमंत्रीपद मागायला गेलो. पण मी इथनं सांगू का, मला सातारच्या पालकमंत्री पदापेक्षा मला सोलापूरचं पालकमंत्री पद मी मागितलं होतं मला लक्षात नाही, तर मला पाहिजे होतं का, तर सोलापूरचा पालकमंत्री मी झालो तर मला विठ्ठलाची सेवा करता येईल, विठ्ठलाच्या पालखीची सेवा करता. विठ्ठलाच्या पालखीचं नियोजन असतं ना, ज्या पालखीत जायला मी तडफडत होतो, देवाचं दर्शन घेताना धक्के खाल्ले तरीच मला त्या पालखीपर्यंत पोचता आलं नाही. त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिली. काय पाहिजे, काय पाहिजे सर्व ते एवढं सगळं मला माहिती नाही. एवढा संघर्ष झाला आणि एवढं पटापट सगळं मिळालं म्हणजे माहिती नाही का. बघितलं असेल तुम्ही 2 वर्षापूर्वी एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमधनं उभा काय अनेकडे म्हणला तर गेलं आणि आधी उठमध्ये म्हणलं आता तेवढ्या क्षमतेनं काम नाही करायचं, त्याला कसं जमलं. अनेकडे म्हणलं असं तुम्हाला फक्त वाटतं का माझा ॲक्सिडेंट झाला. हे सगळं त्या संघर्षात आपल्या इथपर्यंत पोचले. ह्या गोष्टी घडायच्या होत्या आणि पीडितांना, वंचितांना, शोषितांना न्याय द्यायचा होता म्हणून जयकुमार गोरेला देवाला वाचवलं, म्हणून वाचवलं. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे मिळालं ते या भागाच्या, परिसराच्या, जिल्ह्याच्या, राज्यासाठी आपण सगळे मिळून मेहनत करू, कष्ट करू आणि अनेक दिवसाचा आपला जो बॅकलॉग राहिला आहे तो आपण पूर्ण करू. एवढंच आजच्या दिवशी मी सांगेन. काका आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देईन.